महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं। राज्य सरकारच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची जनजागृती करण्यात आली आहे। या निमित्तानं बावनकुळे यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी इको फ्रेंडली बाप्पाचं आगमन झालं। शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन जल्लोषात झालं। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत झाल्यानंतर विधिवत पूजा केली आणि गणरायांची प्राणप्रतिष्ठा झाली। जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सुखसमृद्धी लाभावी अशी प्रार्थना राठोड यांनी गणरायांकडे केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तब्बल 75,000 गणेश मूर्तींचं आगमन झालं। घरोघरी सजावट, देखावे आणि रोषणाईनं वातावरण उत्साहात न्हाऊन निघाले। तळकोकणात गणेशोत्सवाची धूम तब्बल 10 दिवस सुरू राहणार आहे। शहापूर तालुक्यातील अनिल घोडविंदे यांनी घरगुती गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारला। देखावा पूर्णतः इको फ्रेंडली आहे। यामध्ये पहलगाम हल्ला ते सैनिकांनी घेतलेला बदला या सगळ्या गोष्टी साकारण्यात आल्या। वाडा तालुक्यातील युवक हर्षल पाटील यांनी घरच्या बाप्पासाठी साकारलेला ऑपरेशन सिंदूर थीमवर आधारित देखावा कौतुकाचा विषय ठरलाय। पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर आधारित या देखाव्यात भारतीय सैन्याचं शौर्य, बलिदान आणि देशभक्तीचं दर्शन पाहायला मिळते। संभाजीनगर जिल्ह्याचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची ही स्थापना उत्साहात झाली आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पूजा पार पडली। खासदार संदीपान भुमरे यांनी नव्या मंदिरासाठी 50 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे। रायगडच्या माणगाव तालुक्यातील साले गावामध्ये एकाही घरी गणरायाची स्थापना न करता गणेशोत्सव साजरा केला जातो। गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ मंदिरामध्ये जमतात आणि मंदिराच्या शेजारच्या गंगा तलावामधून वाजत गाजत गणपती बाप्पाची पालखी निघते। नाशिकमधल्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणूक उत्साहामध्ये पार पडली। ढोल ताशांच्या गजरात चांदीच्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये नाशिककरांनी उत्साहात सहभाग घेतला। कोल्हापूरमध्येही बाप्पाचं आगमन जल्लोषात झाले। पारंपरिक वाद्य आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषात विधिवत पूजा करून लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। अवघ्या कोकणात पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होतंय। रत्नागिरीतील मारुती आळीमधल्या शिंदे परिवार दरवर्षी लाकडाच्या मखरामधून गणपती बाप्पा आणतात। परंपरा याही वर्षी तशीच जपलेली आहे। जळगावमधल्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले। गेल्या 25 वर्षांपासून महाविद्यालयीन तरुणींतर्फे या गणरायाची स्थापना करण्यात येते। आजही उत्साहामध्ये पारंपरिक वेशभूषा करत हॉस्टेलच्या राजाचं आगमन झाले। गणेश चतुर्थी निमित्त तब्बल 5 टन फुलांचा वापर करत अष्टविनायक रांजणगाव महानगरी सजवण्यात आली आहे। द्वार यात्रेच्या चौथ्या दिवशी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक जमा झाले। बीड जिल्ह्यातही यावर्षी लालबागच्या राजासह दगडूशेठ हलवाई आणि बाल गणेशाच्या मूर्तीचा ट्रेंड पाहायला मिळतोय। लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या वेळी पावसानं मात्र हजेरी लावली, पण भर पावसातही बाप्पाच्या आगमनाचा उत्साह कुठेही कमी झाला नाही। तब्बल 183 वर्षांची परंपरा असलेल्या सांगलीमधल्या श्री गणपती पंचायतन संस्थाच्या शाही गणपतीची उत्साहामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। मुख्य गणेश मंदिरापासून शाही लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली।
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही घरी बाप्पाचं आगमन झाले। गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली, आरती करण्यात आली। आणि उद्धव ठाकरे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले गणरायाचं दर्शन घेण्यासाठी। उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं। आणि महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। राज्यपालांसह राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केली गेली। नाशिक कारागृहातील कैद्यांनीही पर्यावरणपूरक मूर्ती तयार करून ही राजभवनात पाठवली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी गणरायाचं आगमन झाले। प्रताप सरनाईक यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली। कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह मोठा आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 1,66,000 घरगुती गणेशाचं तर 116 सार्वजनिक गणेशोत्सवांची स्थापना झाली आहे। गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज आहे। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वाशीमधल्या नवसाला पावणाऱ्या महाराजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। गणेश नाईक यांनी सहकुटुंब गणरायाची आरती केली। सर्व नागरिकांची संकट दूर व्हावीत हीच प्रार्थना आपण गणरायाला केली, असं गणेश नाईक यांनी म्हटलं। सांगलीमधल्या श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची शाही लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। गेल्या 183 वर्षांपासून सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून शाही गणपती बसवण्याची परंपरा आहे। जळगावच्या मानाच्या गणपतीची वाजत गाजत मिरवणूक निघाली। मोठ्या भक्तिमय वातावरणात मानाच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली। आणि रावलगढीवर गणपती बाप्पाची स्थापना मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आली। विधिवत पूजा करत गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। शेतकरी सुखी आणि समृद्धी राहो अशी प्रार्थना गणरायाकडे केली। यावर्षी नाशिकच्या मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची वारी चुकणार आहे। रेल्वे प्रशासनानं गोदावरी एक्सप्रेस धुळ्यापर्यंत वाढवली आहे, त्यामुळे धावत्या रेल्वेत गणपतीची प्रतिष्ठापना करायला अडचण येणार असल्यामुळे गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळानं गणपती बाप्पा न बसवण्याचा निर्णय घेतला। गणरायाची 5 बोगीमध्ये प्रतिष्ठापना करण्याची 28 वर्षांची परंपरा खंडित झाल्यानं गणेश भक्त नाराज आहेत। शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीमधल्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झाले। आमदार दीपक केसरकर यांनी कुटुंबियांसोबत गणेशाची विधिवत पूजा केली, आरती केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झाले। अमित ठाकरे यांच्या हस्ते बाप्पाची आरती झाली। कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालं। यावेळेस ब्रास बँड वाजवण्यात आला, तसंच गणरायाला अनोखी मानवंदना देण्यात आली। पुण्यामध्ये अभिनेता सुबोध भावेंच्या घरी बाप्पा विराजमान झालेत। लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात भक्तिभावानं स्वागत करण्यात आले। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झाले। मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं।
गोंदियामध्ये घरगुती गणपती बाप्पांसह सार्वजनिक गणपती बाप्पांना घेऊन जाण्यासाठी भक्तांची लगबग दिसत होती। गणपती बाप्पा मोरयाच्या जल्लोषात बाप्पाचं आगमन होत होतं। ठाण्यामधल्या एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या वागळे परिसरातील वागळे राजा गणपती बाप्पाची वाद्यांच्या माध्यमातून आगळीवेगळी मिरवणूक पार पडली। हा आगमन सोहळा पाहण्यासाठी अनेक गणेश भक्तांनी गर्दी केली होती। गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा अशी इच्छा यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केली। लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी जळगाव नगरी सज्ज झाली। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत घरगुती बाप्पांना घरी आणण्यासाठी बाजारामध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली होती। अकोल्यातल्या क्रिकेट क्लब मैदानामध्ये आज गणपती बाप्पांचे सुंदर मूर्तींची दुकानं सजली। वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जायला अकोलेकरांनी गर्दी केली। अकोल्यातल्या घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झालेत। विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यामधल्या 356 ठिकाणी एक गाव एक गणपती या संकल्पनेचा समावेश आहे। येवला शहरामध्ये आज रस्त्यांवर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। वातावरण गणेशमय झाल्याचं दिसलं। शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून झांज आणि लेझिम पथकासह भव्य प्रात्यक्षिकं सादर केली। ढोल ताशांच्या गजरात, लेझिमच्या तालावर, टाळ झांजांच्या निनादात अवघं शहर दुमदुमलं। अमरावती जिल्ह्यात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा होतोय। अमरावतीमधल्या तब्बल 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नोंदणीकृत झाली आहेत। यापैकी 384 ठिकाणी एक गाव एक गणपती ही अभिनव संकल्पना राबवली जाते। पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय, त्यामुळे पोलीस प्रशासन गणपती उत्सवासाठी सज्ज झाले। आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे आणि भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। मुंबईमध्ये सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसतोय। मुंबईच्या राजाचरणी सुद्धा गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या चरणी गणेश भक्त दर्शनासाठी रांगेत उभे आहेत। भाविक मुंबईमध्ये अनेक मोठ्या गणेश मंडळांना मोठ्या संख्येने दर्शनासाठी रांगा लावतात। अनेक घरांमध्ये पहाटेपासून गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करून पूजा अर्चा करण्यात आली। गोरेगावमधल्या अरविंद म्हाशेळकर यांच्या घरी पहाटेच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। बाप्पांच्या आगमनानं चैतन्यमय वातावरण निर्माण झाले।